तर या ठिकाणी सर्व खेळाडूंना त्याचबरोबर क्रीडा रसिकांना एक महत्वाची सूचना आहे, खुश खबर असेल. जर तुम्हाला भूक लागलेली असेल तर इथे 2 वडापाव सेंटर, 2 अंडापाव सेंटर तुमच्यासाठी इथे ठेवलेले आहेत. रोख पैसे देऊन तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. त्याचबरोबर चायनीज भेळ देखील आहे. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय महत्वपूर्ण स्पर्धा गवे प्रीमियर लीग 2024 पर्व 2 ही मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. चला या ठिकाणी तीर्था पायटस गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर सज्ज होतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला खेळून काढला जातोय आणि एका धाव्याने मात्र सुरुवात केली त्या बॅटर्सनी म्हणजे जयदीप यांनी. प्रणेश तुम्हाला गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतील. एक अनुभवी असा गोलंदाज आहे तीर्था पायटरचा चमचमता सितारा. राऊंड विकेट. ओहो हा चेंडू सुरेख टाकला जातोय. वेगवान चेंडू होता, ब्लॉकर पद्धतीचा बॉल होता, परंतु इथे मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये संभवता वाटचाल करतोय. मात्र सिंगल धाव पुन्हा एकदा याही बॉलवरती मिळेल. प्रणेश अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत. हा चेंडू या षटकातला फलंदाज मात्र बाद होतोय. जयदीपच्या रूपात पहिला झटका बसतोय फलंदाजी करणाऱ्या टीमला. सुरेख सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. बघा या ठिकाणी लेग स्टंप सरळ उद्ध्वस्त केला, विकेट मात्र प्राप्त केली प्रज्ञेश यांनी. या षटकातला पुढचा बॉल सन्मान दिला जातोय. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळायचा होता. क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाले. वेगाने क्षेत्ररक्षक गेले, चेंडू अडवला, धाव मात्र होऊ दिलेली नाहीये आणि धाव संख्या मात्र स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रणेश अतिशय सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. सुधीर आणि राजी जोडगोळी मैदानावरती खेळते. सुरुवात मात्र जयदीप यांनी केली. एका मोठ्या खेळीची अपेक्षा होती परंतु न्याय देऊ शकले नाही, लवकर बाद झाले आणि त्याच्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी सुधीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रज्ञेश याही चेंडूवरती अतिशय सुरेख गोलंदाजीचा नमुना आपल्या समोर सादर करतायत. आतापर्यंत पहिल्या षटकातले 5 चेंडू त्यांनी हाताळलेत, मात्र 2 धावा खर्च केल्यात आणि एक अनमोल विकेट जी की जयदीपची त्यांनी प्राप्त केली आहे. हा चेंडू सुरेख टाकला जातोय. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू टॅप केलाय, मात्र सिंगल धाव भेटेल. एका धावेच्या माध्यमातून षटक देखील प्रज्ञेश यांचं संपलं, मात्र 3 धावा दिल्या आणि एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केले. कमॉन डीजे. बरोबर आहे. चला या ठिकाणी षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही पाहणार आहात. बॉलर्स नेम सौमीन. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या षटकातला पहिलाच बॉल. अतिशय सुरेख अशी फलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये वाटचाल करत असताना मात्र सिंगल धाव भेटेल आणि पहिल्याच चेंडूवरती सिंगल धाव घेत इथे फलंदाजाने मात्र आपला इरादा देखील स्पष्ट केला आहे. राज आखूड टप्प्याच्या चेंडूवरती पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला टॅप करतायत. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला जातोय, मात्र पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या मात्र आता पोहोचले 5 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये राज मात्र 2 चेंडूमध्ये 2 या धावसंख्येवरती खेळतात. तर सुधीर याने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय, मात्र एकच धाव त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. सोमिल अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला समोर सादर करतायत. प्रणेश यांनी मात्र खूपच चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये. यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी मात्र 2 धावा मिळत आहेत. थोडंसं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. बऱ्याच वेळानंतर टाळ्यांचा कडकडाट देखील ऐकायला मिळाला. ज्यावेळेला तुम्ही चौकार मारता, टुडीसाठी चेंडू खेळून करता, त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढवण्याचं काम प्रेक्षकांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं. राज अतिशय आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. आतापर्यंत मात्र 3 चेंडूला सामोरे गेलेत आणि 4 धावा त्यांच्या बॅटमधून मात्र आपण पाहिले आहेत.
ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू यावेळेला मात्र फलंदाजाने पाहिला, सोडून दिला. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. त्यानंतर पुढची कामगिरी त्याने अतिशय उत्तम पद्धतीने पार पडले. सोमिल मात्र प्रभावित करतायत आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. आही चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा सोमिल यांचा, परंतु चांगला समाचार घेतलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला खेळून काढलं जाते. त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल आणि धाव संख्या मात्र आता 1 ने पुढे सरकत असताना स्कोअर बोर्ड वरती धावा झालेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. सोमिलच्या या षटकातला पुढचा बॉल, पुन्हा एकदा चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू, त्याचबरोबर षटक देखील संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या युवराज फायटर्स 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कमॉन डीजे. फलंदाजी करण्यासाठी ज्यावेळेला फलंदाज मैदानामध्ये जाईल त्यावेळेला कृपया पंचांबरोबर डिस्कशन करा आणि मगच जा. आज या ठिकाणी आपण पाहतोय धर्मवीर संभाजीराजे यांची जयंती देखील आहे. ज्या छाव्यानं या हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये पोहोचवलं ते राजे छत्रपती संभाजी महाराज यांना पुनश्च एकदा त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्रिवार अभिवादन करूया. आणि गवे प्रीमियर लीग मध्ये मात्र तुम्ही पाहताय या ठिकाणी ही महत्वाचा सामना. अतिशय सुरेख फलंदाजी दरम्यान तेवढीच दमदार गोलंदाजी देखील पाहायला मिळते. या चेंडूवरती 2 धावा वसूल केल्यात आणि टीमची धावसंख्या मात्र आता पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. सुधीर मात्र खेळतायत 5 चेंडूमध्ये 3 या धावसंख्येवरती. दरम्यान अतिशय सुरेख चेंडू, तेवढाच चांगला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र वेगाने चेंडूवरती आले. धाव मात्र होऊ दिलेली नाहीये. धावसंख्या मात्र 10 या आकड्यावरती मात्र स्थिरावलेली असेल. प्रणेश गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रणेश यांनी पहिलं षटक खूपच चांगलं हाताळलं होतं, परंतु या षटकामध्ये हा जो चेंडू टाकला होता प्रणेश यांनी, जो की ऑफस्टंपच्या बाहेरचा होता, त्याला मात्र चांगल्या पद्धतीने डिक्लेअर झोन मध्ये खेळून काढला. मात्र सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाईल आणि टीमची धावसंख्या मात्र आता तुम्ही पाहता 11 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तीर्था फायटर्स विन द टॉस आणि इलेक्टेड टू फर्स्ट फील्ड. याही वेळेला पुन्हा एकदा प्रणेश यांचा या षटकातला पुढचा बॉल, जो की ऑफस्टंपच्या बाहेरचा, ड्राईव्ह केलाय मात्र सरळ पॉइंटच्या दिशेने. एक धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जात असताना षटक क्रमांक 3 चा खेळ शेवटाकडे वाटचाल करत असताना तिसऱ्या षटकातला पुढचा बॉल, अतिशय सुरेख गोलंदाजी आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक मात्र संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या युवराज फायटर्स 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चला, याच्यानंतर राज फायटर्स आणि या टीमच्या विरोधामध्ये अश्विन कुमार फायटर्स हा मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे. राज फायटर्स आणि अश्विन कुमार फायटर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे. पहिल्या इनिंगचा शेवटच्या षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान या ठिकाणी षटक क्रमांक 4 इथे सुरू होतोय. चेंडूला मात्र डिक्लेअर झोन मध्ये खेळून काढलं जातोय, ज्या ठिकाणी मात्र सिंगल धाव भेटेल आणि एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र आता पोहोचते 13 या आकड्यावरती. सुनंदन आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. सुनंदन ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना या षटकातला पुढचा बॉल चांगला टाकला जातोय. भन्नाट वेगावरती स्वार झाले, फलंदाज मात्र बीट झाले आणि चेंडू थेट जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला सुनंदन याच्या माध्यमातून मात्र शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. सुनंदन यांचा या षटकातला पुढचा बॉल
ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडूला खेळून काढलं जात आहे थर्ड मॅन रिजन मध्ये. त्या ठिकाणी मात्र नो मॅन्स लँड एरियामध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एका धाब्याची भर धावफलकामध्ये पडली आणि धावसंख्या 14 या आकड्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेली आहे. संघर्ष करावा लागेल इथे. क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नसतो. संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर. सुनंदन यांनी मात्र प्रभावी केल्या आतापर्यंत, कारण 3 बॉलमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यात. याही वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू त्याला ड्राईव्ह केलं पुन्हा एकदा थर्ड मॅन रिझन मध्ये. त्या ठिकाणी मात्र सिंगल धाव मिळाली आणि टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 15 या आकड्यावरती आतापर्यंत पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुनंदन यांची चांगली गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. पुढे सरसावले फलंदाज, चांगला फटका, धावचीची संधी असेल आणि फलंदाज मात्र धावचीत होत आहेत. या ओव्हरमध्ये अजून एका विकेटचं पतन होत आहे. कमॉन डीजे. इथे एक चावी मिळाली आहे बाईकची. जर कुणाची बाईकची चावी गहाळ झालेली असेल तर कृपया ओळख पटवून ती चावी घेऊन जा. टू व्हीलरची चावी सापडलेली आहे. जर कुणाची हरवलेली असेल ओळख पटवा आणि चावी आमच्याकडून घेऊन जा. नॉन स्ट्राईक मार्क वरती तुम्ही प्रतीक यांना पाहताय तर स्ट्राईक वरती मिस्टर सुधीर खेळतायत. सुधीर यांची संयमी फलंदाजी पाहायला मिळते, कारण 9 चेंडूला ते सामोरे गेलेत आणि मात्र 5च धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. आकोट टप्प्याचा बॉल, त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय सुधीर यांच्या माध्यमातून. 2 धावा मात्र इथे वसूल केल्यात. सुरुवातीला मात्र नक्कीच त्यांनी वेळ घेतला, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जो की आकोट टप्प्याचा पहिलाच बॉल होता, माफ करा, या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 4चा देखील खेळ संपलाय. शेवटचा चेंडू होता, 2 धावा वसूल केल्या, 17 धावा झाल्या आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असेल. सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असेल. 24 बॉल मध्ये 18 धावा बनवायची आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, म्हणजेच तीर्था फायटर्सला. हो, 17 धावा बनवल्या गेल्या, 18 धावांची आवश्यकता असेल. 17 धावा झालेल्या आहेत, 18 धावांची आवश्यकता. 24 बॉल मध्ये ज्यांची चावी हरवलेली होती ती चावी ते घेऊन गेलेत. पुन्हा कोणी चावीसाठी संपर्क करू नये, नम्रतेची विनंती. चला, याच्यानंतरचा सामना राज फायटर्स आणि अश्विन कुमार फायटर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यावं. धन्यवाद, धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. राज फायटर्स, अश्विन कुमार फायटर्स, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, चला आपण टॉस करून घेऊया. याच्यानंतरचा जो सामना असेल राज फायटर्स अश्विन कुमार फायटर्स,
दोन्ही टीमच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती असेल, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी टॉस करून घ्यायचं आहे. मुंडेकर साहेब, टॉस करून घेऊया आपण. चला, गोलंदाजीसाठी आलेत बॉलर्स नेम. सुधीर गोलंदाजीसाठी आलेत. प्राणेश आणि रोहित ही जोडगोळी मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. विजयजी, आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. परंतु या ठिकाणी पहिल्या षटकातला पहिला बॉल जो की समालोचन कक्षाच्या दिशेने खेळून काढला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेत इथे प्राणेश यांनी मात्र आपल्या संघाचं खातं ओपन केलंय. सिंगल ना रे, सिंगल. 17 बॉल मध्ये अजून देखील 23 बॉल मध्ये अजून देखील 17 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी, कारण टोटल जे उद्दिष्ट सेट केले ते 18 धावांचं. तीर्था फायटर्स या संघाचे जे गोलंदाज आहेत त्याने चांगली गोलंदाजी केली, मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकातला पुढचा बॉल जो की फुलटॉस होता आणि त्याचबरोबर 2 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल देखील होतोय. धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. तर या ठिकाणी जर हा सामना जिंकायचा असेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला, तर मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा, अचूक लाईन इथे गोलंदाजीमध्ये मात्र सादर करावा लागेल, कारण धावसंख्या कमी डिपेंड करायची आहे इथे. परंतु याही वेळेला मात्र तुम्ही पाहता ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू होता, चांगला फटका खेळायचा होता, परंतु टायमिंग प्रॉपर करू शकलेले नाहीयेत. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, धावसंख्या मात्र मिळालेली नाहीये. आतापर्यंत या षटकातले 3 चेंडू झालेत आणि 3 धावा इथे खर्च देखील केलेत. प्राणेश मात्र खूपच चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. प्राणेश यांच्यासाठी टाकलेला चेंडू फटका चांगला खेळलाय, 2 धावा इथे वसूल करतील. दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्राणेश यांच्या माध्यमातून देखील. तर एकंदरीत 4 चेंडूमध्ये 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. टीमची धावसंख्या देखील 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू शिल्लक आहेत 20 आणि सामना जिंकण्यासाठी गरज असेल ती 13 धावांची. अतिशय सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते त्या आघाडीच्या बॅटरच्या माध्यमातून. लेगस्टमच्या बाहेरचा चेंडू, पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत, एका अवांतर धावेचा इशारा करतायत आणि एका अवांतर धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पोहोचते. तीर्था फायटर्स 6 या आकड्यावरती बिनबाद 6. अतिशय सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सामना मात्र एकतर्फी होईल की काय अशा पद्धतीची कहाणी या मॅचच्या दरम्यान देखील आपण सर्वजण पाहतोय. 20 बॉल मध्ये अजून देखील 12 धावांची आवश्यकता असेल, कारण टोटल 18 धावांचं लक्ष सेट केलंय. दरम्यान या ठिकाणी मात्र तुम्ही पुन्हा एकदा पाहताय ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू, चांगला समाचार घेतला जातोय. सिंगल धावेसाठी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये खेळून खेळला, मात्र टीमची धावसंख्या आता 7 या आकड्यावरती पोहोचली आहे. धन्यवाद डीजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणारे संगीत आपण ऐकताय डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून, त्यांचा देखील मनापासून धन्यवाद. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बॉलरला पाहतोय. थोडेसे मागडे नक्कीच ठरलेत, कारण आतापर्यंत 5 बॉल मध्ये 7 धावा त्याने खर्च केल्यात. या षटकातला शेवटचा बॉल, अतिशय सुरेख पद्धतीची फलंदाजी, 2 धावांसाठी चेंडू खेळून काढला जातोय आणि त्याचबरोबर इथे षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 9. याच्यानंतर होणारा सामना राज फायटर अश्विन कुमार फायटर्स, आणि राज फायटर्सने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलाय. म्हणजेच काय, प्रथमतः फलंदाजी करताना तुम्ही अश्विन कुमार फायटर्स या टीमला पाहणार आहात.
धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही गोलंदाजी ट्रॅक वरती पाहताय मिस्टर जयदीप सज्ज होत आहेत. जयदीप यांच्याकडनं फलंदाजीमध्ये मात्र खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा होत्या, नाही देऊ शकले नाही, स्वस्तात बाद झाले. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये ते कमाल करतायत का हे बघणं गरजेचं असेल. सामना जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 9 धावांची गरज असताना पहिला चेंडू आखो टप्प्याचा टाकला जातोय. फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झाले. सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धाव मात्र भेटत नाहीये. 17 बॉल 9 धावांची गरज असताना स्ट्राईक वरती रोहित खेळतायत. या षटकातला पुढचा बॉल हाही चेंडू आखो टप्प्याचा होता. रोहित याही बॉलवरती फसलेत. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. धाव संख्या मात्र मिळालेले नाहीयेत. षटक क्रमांक 2 चे सुरुवातीचे दोन्ही बॉल जे की डॉट टाकण्यामध्ये जयदीप यशस्वी ठरले आणि काही अंशी या ओव्हरमध्ये फलंदाजावरती दबाव निर्माण करताना जयदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्राणेश मात्र रोहित यांच्या दिशेने गेले. जयदीप या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सिंगल धाव भेटेल. राज फायटर या संघाचा खेळाडू सुयोग उर्फ दादू आपल्याला विनंती असेल की आदरणीय महेश मुंडेकर साहेब यांच्याकडे संपर्क साधा. हा चेंडू चांगला टाकलाय परंतु तेवढं चांगलं प्रत्युत्तर देखील दिलंय बॅटर्सने. मात्र सिंगल धाव इथे कंप्लीट होत असताना स्कोअरबोर्ड वरती एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकले 11 या आकड्यावरती आणि 14 बॉलमध्ये अजून देखील सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज असेल. काहीसा एकतर्फी होताना सामना तीर्था फायटर्स आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी टीम यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू यावेळेला पहिल्यांदा बॅट फिरवली गेली. त्याच्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला. यष्टिरक्षकाचा वेध घेताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जयदीप यांनी चांगलं कमबॅक करून दिले इथे गोलंदाजीमध्ये तीर्था फायटर्स या टीमला. आखो टप्प्याचा बॉल याही वेळेला पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. एक धाव मात्र इथे नक्कीच कंप्लीट होईल. त्याचबरोबर षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचली आहे. धन्यवाद. या ठिकाणी बॉलर तयार होतोय. आखो टप्प्याचा बॉल एक स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच मात्र आमच्या दिशेने वळत असताना एका अवांतर धावेचा इशारा करतायत. टीमची धावसंख्या मात्र तुम्ही पाहताय 13 या आकड्यावरती पोहोचले आणि येणारे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी मात्र 5 धावांची गरज असताना तीर्था फायटर्स या टीमला आही चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळत असताना सातत्यानं सलग 2 बॉल मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये टाकले गोलंदाजांनी आणि त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र समीकरण थोडंसं सोपं होताना देखील पाहायला मिळतंय. प्राणेश जे की 6 बॉलमध्ये 8 धावांवरती खेळत आहेत तर त्याचा जो सहकारी खेळाडू रोहित 6 बॉलला ते सामोरे गेलेत मात्र 3 धावांवरती खेळताना रोहित देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तीर्था फायटर्स हा संघ आतापर्यंत 14 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी झालाय. संघर्ष करावा लागेल इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमला जर सामना जिंकायचा असेल तर. शैलेश जालगावकर आपल्याला राज फायटर्स या टीम कडनं खेळताना पाहायला मिळतील. मला गेल्या पर्वाची ती चॅम्पियन ट्रॉफी अजून देखील आठवते. 4 बॉलला 4 षटकार ठोकत शैलूने मात्र त्याचा करिश्मा तमाम दापोलीकरांना दाखवलेला होता आणि आपल्या टीमला त्यांनी ग्रँड फिनाले देखील जिंकून दिलेला होता. तर यावेळेला चालू सामन्यामध्ये 12 बॉल 4 धावांची गरज. प्रेशवर घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. मात्र 4 धावांची आवश्यकता असताना चेंडूला पुन्हा एकदा बॉटमहँडचा सुरेख वापर करत तुम्ही पाहता स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये खेळून काढलं जात आहे. ज्या ठिकाणी मात्र सिंगल धाव भेटत असताना स्कोअरबोर्डवरती धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आणि समीकरण मात्र आता काही अंशी थोडंसं सोपं करून ठेवलंय. 11 बॉलमध्ये गरज असेल सामना जिंकण्यासाठी ती मात्र 3 धावांची. प्राणेश यांचं कौतुक करावं लागेल.
कारण जबरदस्त गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी देखील करतायत, एका तिथे किल्ला लढवतायत. रोहित मात्र चांगली साथ देखील देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत मात्र जर पाहिलं तर 15 धावांची अतिशय उत्तम अशी भागीदारी या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आणि प्राणेश मॅन ऑफ द मॅचचे ते मानकरी देखील ठरू शकतात जर शेवटपर्यंत नाबाद राहिले तर कदाचित. परंतु याही वेळेला थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंच पुन्हा एकदा याही वेळेला गोलंदाजाला दंडित करतायत, एका अवांतर धावेचा इशारा करतायत. टीमची धावसंख्या मात्र तुम्ही पाहताय 16 या आकड्यावरती पोहोचले. 2 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या टीमला. यावेळेला मात्र तुम्ही पाहताय डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलं जात आहे, ज्या ठिकाणी मात्र सिंगल धाव भेटेल. टीमची धावसंख्या आता बरोबरीत आलेत, परंतु सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग असेल. दहा बॉल मध्ये मात्र 1 धाव बनवायचा सामना जिंकण्यासाठी तीर्था फायटर्स या टीमला. सामना एकतर्फी केला. पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली. तिन्ही गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण 17 या धावसंख्येवरती रोखलं होतं फलंदाजी करणाऱ्या टीमला. आणि त्यानंतर ज्यावेळेला हेच खेळाडू फलंदाजीसाठी आले त्यावेळेला अतिशय आक्रमक अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. 10 बॉल मध्ये मात्र एका धावेची गरज असताना प्राणेश 10 धावसंख्येवरती खेळत आहेत. आतापर्यंत 8 चेंडूला ते सामोरे गेलेत. करंट रनरेट जर पाहिला तर 7.29 चा करंट रनरेट आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर रनरेट 0.66. अर्थात या ठिकाणी थोडासा इजी सामना तीर्था फायटर्स या टीमसाठी असेल. हाही चेंडू सुरेख आहे, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, ड्राईव्ह करायचा होता, फटका चांगला होता, परंतु तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि प्राणेश पुढच्या चेंडूवरती कदाचित इथे विजयी फटका खेळण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात का पाहूया. तीर्था फायटर्स संघ 17 धावांवरती खेळताना एका धावेची आवश्यकता. आखूड टप्प्याचा बॉल, विनिंग फटका खेळला जातोय, सामना जिंकला जातोय. तीर्था फायटर्स या टीमच्या माध्यमातून विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.